जन्माला आला होतात आणि त्याच वेळी महाराजांनी त्यांच्या ग्रंथामध्ये तुमचं नाव हे देखील आता घेतलेलं आहे, सुवर्णाक्षरात लिहिलं जाणार आहे. कसं काय प्रतिक्रिया आहे? म्हणजे आज स्वामी शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांच्या चातुर्मासाचा हा कार्यक्रम आहे आणि त्यांचा आज वाढदिवस देखील आहे. आणि या ठिकाणी आल्यानंतर अतिशय एक पवित्र आणि मंगलमय वातावरण पाहायला मिळालं. इकडे सगळीकडे एका श्रावण महिना सुरू झालेला आहे आणि या चातुर्मासमध्ये सगळे मुंबईकर भक्तीमध्ये लीन झालेले आहेत आणि खरं म्हणजे ही भूमी पवित्र झाली आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. आणि म्हणून स्वामीजींनी माझ्याबद्दल जे गौरवोद्गार काढलेले आहेत त्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे. त्यांना मनापासून धन्यवाद देतो की खरं म्हणजे हा गौरव जो आहे हा एकट्या एकनाथ शिंदेचा नाही. मी मगाशी म्हणालो आमच्या तमाम लाडक्या बहिणींचा आहे, लाडक्या भावांचा आहे, लाडक्या शेतकऱ्यांचा आहे आणि लाडक्या वारकऱ्यांचा, या तमाम साधू संतांचा हा गौरव आहे. आणि त्याचबरोबर गोमातेला राज्यमाता मानणाऱ्यांचा आहे आणि म्हणून मी त्यांचा खूप खूप आभारी आहे. खरं म्हणजे हजारो भाविक इथे येत आहेत, दररोज त्यांचं प्रवचन ऐकत आहेत. इथे होम हवन सुरू आहे आणि जवळपास 33 करोड या ठिकाणी गोमातेला आहुत्या दिल्या जाणार आहेत आणि हे अतिशय पवित्र आणि हे असं मंगलमय हे वातावरण पाहून प्रत्येकाचं मन भारावून जातं आहे. इथे जवळपास 500 विद्यार्थी वेधशाळेतले आले आहेत आणि वेद शिक्षण देण्याचं देखील या ठिकाणी शंकराचार्यांचा जे काही उद्देश आहे तो उद्देश देखील सफल होईल. आणि खऱ्या अर्थाने त्यांचा उद्देश एकच आहे की या देशातली जनता सुखी होऊ दे, समृद्ध होऊ दे. तसंच आमच्याही मनामध्ये आहे कि महाराष्ट्र सुखी समृद्धि आनंदी हो. सर हिंदी में जानना चाहेंगे आप, हिंदी में जानना चाहेंगे कि आप आज शंकराचार्य को मिलने आए थे, आपको गाँव में सामाजिक न्याय मंत्री जे आहेत संजय शिरसाट यांनी राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांना पत्र लिहिलेलं आहे की तुम्ही बैठका घेऊ नये आणि त्याबाबत माधुरी मिसाळ यांनी नाराजी व्यक्त केलेली आहे. मी त्या बाबतीमध्ये तपासून घेतो. आम्ही सगळे मंत्री, सगळी एक टीम आहे, मुख्यमंत्री महोदयांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही कामकाज करतो, एक टीम म्हणून काम करतो आहे. त्यामुळे ही माहिती घेऊन त्यामध्ये जे काही योग्य आहे ते होईल. हिंदी में जानना चाहेंगे, जो आरोपी अटक झाला आहे त्याचा संबंध तुमच्या पक्षाशी जोडला जातो. संजय राऊतांनी आरोप, अरे ज्याचं तोंड मिठीमध्ये गाळामध्ये गेलं आहे, जे गाळामध्ये रुतलेले आहेत, या रस्त्यामध्ये खड्ड्यामध्ये पैसे खाणारे लोक आहेत, हे कोविडच्या खिचडीमध्ये चोरी करणारे लोक आहेत, लोकांच्या तोंडातला घास पळवणारे लोक आहेत, त्यांनी काय आम्हाला शिकवावं. जो झारखंडमध्ये जे काय गुन्हा असेल, जे काय घोटाळा असेल त्याची चौकशी ते सरकार करेल आणि दूध का दूध पाणी का पाणी होईल. त्यामुळे जिनके घर शीशे के होते दुसरे के घरों को पत्थर नहीं फेका करते. आम्ही स्वच्छ आहोत आणि यांना या मुंबईतल्या जनतेने पाहिलेलं आहे. गेले 25 वर्ष मुंबईला लुटलेलं आहे आणि ते आमच्यावर आरोप करतायत, हे दुर्दैवी आहे. सर हिंदी